तर आजचा व्हिडिओ काढण्यामागचं कारण, जर तुम्ही शेतीला जोडधंदा किंवा जोड व्यवसाय चालू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. तर आपण 1000 कोंबड्यांचं असं नियोजन केलेलं आहे. तर 1000 कोंबड्यांना किती खर्च येतो पहिल्यापासून ते लास्ट पर्यंत, काय जो खर्च येणार आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि त्याच्यातून जो होणारा आपला प्रॉफिट आहे, तर तो प्रॉफिट किती असेल, कसा असेल, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण 1000 कोंबड्या घेतलेल्या आहे. तर 1000 कोंबड्यांची जे आपल्याला पिल्लू खरेदी करताना लागलेला जो रेट आहे पर चिक्स, आपल्याला 58 रुपये एवढा खर्च आलेला आहे. 58 रुपये खर्च आलेला आहे म्हणजे आपण 58 रुपयाने एक पिल्लू खरेदी केलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे एकूण 1000 पिल्लांना आपल्याला 58,000 रुपये एवढा खर्च आलेला आहे. जसं की आपण 1000 पिल्लं घेतलेले, तर 1000 पिल्लांचं जे खाण्याचं नियोजन आहे ते सुद्धा आपल्याला करावं लागेल. तर ते नियोजन करताना आपल्याला 3 स्टेजमध्ये करायचे: प्री स्टार्टर, स्टार्टर आणि त्याच्यानंतर जो राहतो तो फिनिशर. तर स्टार्टरचा जो येणारा खर्च आहे किंवा प्री स्टार्टर आपण स्टार्टिंगला देतो, तर तो प्री स्टार्टिंगचा जो येणारा खर्च आहे, जसं की आपण आता समजा स्टार्टिंगचे जर आपण प्री स्टार्टरचा वापर करणार आहे आणि प्री स्टार्टर आपण घेतलेले 10 बॅग्स, पर बॅग आपल्याला 2000 रुपये, 2000 रुपये या प्रमाणे आपण एक बॅग खरेदी केली आहे. तसं ऐकून आपल्याला 10 बॅगची जी खरेदी आहे ती आपल्याला लागलेली 20,000 रुपये.